मराठवाड्यामध्ये फिरत असताना त्यांच्या विरोधात अनेक आंदोलनं झाली आणि त्यांनी थेट की हे ठाकरे पवारांचं राजकारण आहे, त्यांना महाराष्ट्र चांगली गोष्ट आहे. त्याची कारण नसताना माझं नाव घेतलं एवढंच सांगतो. मी सुद्धा महाराष्ट्रात फिरतोय, मलाही लोकांनी अडवलं, मलाही निवेदन दिलं. असं हे फारच करतात, मला निवेदन द्या, मला अडवा. सर हे जे आंदोलक आले होते त्यांच्यावरही आक्षेप आहेत की ते फडणवीस किंवा भाजप सरकारच्या वतीनं फक्त विरोधी पक्ष नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करतात. तुम्ही असाल उद्धव ठाकरे असेल? नाही, मी काही कोणाच्याबद्दल हेतूच्या बद्दल सारखा आस्था घेणार नाही, कारण माझ्याकडे काही पुरावा नाही. आरक्षणानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आरक्षणाचा प्रश्न जरांगे गेले 1 वर्षापासून मांडतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले, अमित शहा आले, सत्ताधारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये जातात. मात्र आरक्षणाच्या प्रश्नावरती केंद्राची महत्वाची भूमिका असताना सत्ताधाऱ्यांनी केंद्रामध्ये हा विषय मांडणं गरजेचं होतं का? कारण अमित शहा असं आता एकमेकाला दोष देण्याचा ही वेळ नाही. यातनं मार्ग कसा निघेल या प्रकारचं उद्या सत्ताधारी पक्षांनी त्यावेळी केलं असेल आणि सांगू चला आपण जाऊया. आज हा वाद आम्हाला वाजवायचा नाही, हा प्रश्न घेऊन सोडवायला हातभार लावायचा. हा प्रश्न सोडवायला काही पर्याय आपल्याला समोर दिसतोय का? त्याचं सांगितलं ना. येत्या निवडणुकीत मतांची विभागणी करावी आणि ध्रुवीकरण करावं असा कुणाचा तरी डाव दिसतो का? काय येत्या निवडणुकीमध्ये मतांची विभागणी, मतांचं ध्रुवीकरण करावं, मग मराठा ओबीसी, मराठ्यांमध्ये आणखीन काय कुणबी मराठा असं काही दिसतंय का? माहिती माझ्याकडे काही आधार नाही तुम्ही म्हणतात त्याला. जरांगे पाटील सातत्याने म्हणतात की आम्ही 288 उमेदवार उभे करू आणि 29 तारखेला त्या संदर्भातला निर्णय सुद्धा ते घेणार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे निर्णय घ्यायचा, लोक उभे करायचा. उभे करतील ते कुणाला समर्थन द्यायचं, कुणाला विरोध करायचा, त्याच्यात काही चुकीचं आहे. आणि माझाही पक्ष काही जागा निर्धार आहे याचा अर्थ काय आम्ही चुकीचं आहे. आत्ताच्या बैठकीनंतर केरे पाटील जेव्हा बाहेर आले तेव्हा ते असं म्हणाले की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही असं तुम्ही सांगितलं. यात तथ्य आहे का? त्यांनी बाहेर माध्यमांना तशी प्रतिक्रिया दिली. हा विषयच मी काढलेला नाही. मी जे बोललो ते सांगितलं. ओबीसीचं देता येणार नाही याची चर्चा माझ्याशी झालेली आहे. या अर्थी मी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये दोघांनाही बोलवा म्हणतो. उजव्यांचं नाव मी घेतलं तुमच्यासमोर. साहेब एक ह्याच्या व्यतिरिक्त प्रश्न, परमबीर सिंगाने म्हणजे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त त्यांनी मुलाखत घेऊन थेट तुमचं नाव घेत आरोप केलेत की अत्यंत बेजबाबदार पणाचं त्यांनी व्यक्त केलं. त्यांचं वागणं, त्यांचं कार्य हे योग्य नसून सरकारने त्यांच्यावर ऍक्शन घेतली होती. याचं निवृत्त झालेलं. आज 3 वर्षाच्या नंतर त्यांना का जाग आली? किती गोष्टी सांगता येतील त्यांच्याबद्दलच्या. पण ठीक आहे, निवृत्त अधिकारी आहे, उगीच त्यांच्याबद्दल आपण जास्त बोलणं योग्य नाही. त्यांचा बोलवीचा धनी कोण आहे तुम्हाला कळतं? साहेब ते असं देखील म्हणतात की मी योग्य वेळी हे सगळे पुरावे देखील सगळे हवे सांगेल. त्यामुळे बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. साहब हिंडनबर्ग ने वापस एक खुलासा किया है जिसमें इस बार सेबी को टारगेट किया है और अदानी के साथ में उनके रिलेशन. हमें मालूम नहीं. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मतभेद अजिबात मतभेद नाही. अजिबात म्हणजे अजिबात नाही. आम्ही कशाच्या पदाच्या अपेक्षा. आता त्याच्यात जर मी कोणते असेल तर मी नाही. जागा वाटप तुमचं महाविकास आघाडीचं जागा वाटप ज्याचे जास्त. तर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, आरक्षण मर्यादा वाढवण्यास आमचा पाठिंबा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जर बैठक बोलावली तर आमचं सहकार्य असेल असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. 50% मर्यादा ओलांडण्याचा अधिकार हा केंद्राचा आहे. आरक्षण मर्यादा वाढवण्यास आमचं समर्थन आहे, मात्र हा अधिकार केंद्राचा आहे असं शरद पवारांनी म्हटलंय.